माई, आपण नशीब या गोष्टीला खूप मानत असतो. नेहमी म्हणतो आपण की कितीही प्रयत्न करा, शेवटी नशिबात आहे तेच घडणार. पण तरी आपण कर्म असं करतो की ज्यामुळे आपलं दैव निश्चित होत असतं. पण योग्य काय आणि अयोग्य काय याचं मोजमाप कसं करायचं ग? म्हणजे माऊली, मी माझ्यासाठी एखादं चांगलं कर्म केलं तर ते एखाद्या वेळेला दुसऱ्यासाठी अयोग्य पण असू शकेल. तेव्हा भगवंत कोणत्या तत्वावर अवलंबून राहून मोजमाप करतात ते पाहायला पाहिजे. विश्वमती, विश्वमती, विश्वमत. संध्या, तू इथे काय करतेस? देवर्षी येऊन गेले. ते आम्ही छायाला संध्याला शस्त्रे बघायची होती म्हणून आम्ही येथे आलो होतो. शस्त्र? हिला कधी रुची निर्माण झाली शस्त्रांमध्ये? असो, सूर्यदेव कधीही येतील, त्यांच्या आगमनाची व्यवस्था करायला घ्या. पुत्री, मला खात्री आहे तुझ्यावर सोपवलेले हे दायित्व तू निश्चितपणे पार पाडशील. संध्या, हा काय चमत्कार आहे? तुझ्या पिताश्रींनी देखील हिला ओळखले नाही. होय, मला वाटले संपले आता सारे काही, परंतु श्री महादेवांची कृपा झाली. तू कोण आहेस माहित आहे तुला? तुझे नाव छाया आहे. तुला वाचा आहे? होय, मी तुमच्याच सावलीमधून निर्माण झाली आहे, त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी मला ज्ञात आहेत. छाया हे नाव देखील छान आहे. मला सर्व ज्ञात आहे. जोपर्यंत तुमची तपश्चर्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी संध्या बनून तुमच्या मुलांचा सांभाळ करेन. ध्यानात ठेव, तू हिची सावली असलीस तरी तू संध्या नाही होऊ शकत. आमच्यासाठी तू छायाच आहेस आणि राहशील. या या सूर्यदेव. संध्या, सूर्यदेवांना यातले काही कळले तर धडगत नाही. त्यांचा क्रोध तुला माहित आहे. आता सारे काही सुरळीत होईल अशीच आशा करू आपण.
माझे हृदय देखील धडधडत आहे. अयोग्य काही घडायला नको. आता धनुष्यातून बाण सुटला आहे. आता काय होईल हा येणारा काळच सांगेल. संध्या, मला वाटतं हा निर्णय अजूनही योग्य आहे ना? त्यांनी छायाला ओळखले तर? मला तर विचार देखील करवत नाही. सारे काही सुरळीत होईल ना? माते, आपण निश्चिंत राहा. माझे कार्य मी योग्य प्रकारे निभावेल. तू कोणते कार्य? मी छाया आहे माते. नाही नाही नाही, हे काय केले मी? सूर्यदेवाच्या दृष्टीतून हे सुटणार नाही. मला हे करायला नको होते. मी ह्या क्षणी जाऊन सगळे सत्य त्यांना सांगते. हवं तर त्यांच्या चरणी लोटांगण घेते, पण माझ्या या अपराधाविषयी क्षमा मागते. सूर्यदेव, आपण जिची मनोभावे प्रतीक्षा करीत होतात ती आपली भार्या संध्या, तिचे आगमन झालेले आहे. कोण आहे ही? मी जिला इथे सोडून गेलो होतो ती ही संध्या नाही. काय विचारतोय मी? कोण आहे ही? ही आमची पत्नी नाही. माझ्या हातून झालेली चूक, मी निर्माण केलेली माझी प्रतिकृती ही मी नाही. हे सूर्यदेव यांच्या दृष्टीतून सुटलेले नाही. हा अक्षम्य अपराध घडला आहे. मी जिला इथे सोडून गेलो होतो ती ही संध्या नाही. काय रहस्य आहे हे केवळ आपणच सांगू शकता. अहो, काय चमत्कार आहे हा? कुठली औषधी वापरलीत तुम्ही की आमची पत्नी अगदी पूर्ववत झाली? तिच्या हातावरच्या जखमा अगदी नाहीशा झाल्या आहेत. आमचा तर विश्वासच बसत नाही.
हे महादेव, सूर्यदेव जर माझ्या समीप आले तर पुन्हा त्यांचा दाह मला त्रास देईल. माझी प्रतिकृती छाया हे सहन करू शकते, पण मी नाही हा दाह अजून सहन करू शकत. आपल्या बाळांना शांत झोप लागली आहे असे दिसते. होय, मगाशी आम्ही आलो, तुझ्या समीप उभे होतो. तुला आमचा दाह नाही जाणवला. आश्चर्य आहे, आम्हाला कुतूहल आहे याचे. आता काय उत्तर देऊ या प्रश्नाचे? ते स्वामी, मी एक व्रत करते आहे, त्याचाच हा परिणाम आहे. आताही ते चालू आहे. त्या साधनेमुळे तुमचा दाह माझ्या शरीरापर्यंत पोहोचत नाही. अद्भुत. हे ऐकून आम्हाला खरेच आनंद झाला. तेथे सर्वजण आपली प्रतीक्षा करत आहेत. पुन्हा आश्चर्य, आमच्या स्पर्शाचा दाह तुला आत्ताही नाही जाणवला. तू आत्ताही अशांत नव्हतीस. कसे? ते सांगितले ना, तुमच्या पत्नीचे व्रत चालू आहे. म्हणजे माझेच व्रत चालू आहे. उत्तम. तुमचे हे व्रत लवकरच यशस्वी संपन्न हो. येतो. हे काय करते आहेस तू? इथे हवी तशी वावरते आहेस, पण ध्यानात ठेव, तिथे तुला इतक्या सहज वावरता येणं कठीण आहे. जरी तू माझी प्रतिमा असलीस तरी तुला काही गोष्टी सांगते. सूर्यलोकात तुला असं वावरता येणं कठीण आहे. माझ्या दासीची दृष्टी अतिशय तीक्ष्ण आहे. पापणीचा जागेवरून निसटलेला केस देखील ती हेरते. आपण निश्चिंत राहा, तुमच्या सर्व सूचनांचे मी पालन करेन. संध्या, चला
निघायची वेळ झाली. मला निघायच्या आधी तुम्हाला ओवाळायचे देखील आहे. माते, मी संध्या आहे, ही छाया आहे. हो, खरंच? मातेला पुत्रीच्या डोळ्यातली काळजी देखील ओळखता येणार नाही असे वाटले का? मातेचे डोळे नाही तर हृदय ओळखतं की तिची पुत्री कोण. आणि मी तुलाच हे सांगते आहे की मला ओवाळणी करण्यासाठी तू हवी आहेस, छाया नाही. परंतु माते, सूर्यलोकी ही जाणार आहे, मी नाही. असू देत, ती माझी पुत्री नाही. मला माझी पुत्री व तिचे पती यांना ओवाळायचे आहे. कसे ते तू बघ. आणि छाया, आम्हास ज्ञात आहे की तू तिकडे एक दायित्व म्हणून जात आहेस, पण तिकडे गेल्यानंतर माझ्या पुत्रीची जागा घेण्याचा विचार देखील केलास तर? माते, माझ्यावर विश्वास ठेवा, मला माझ्या दायित्वाचे भान आहे. चला. माऊली, काही माणसं आपल्या आयुष्यात कायमची सोबत असतात, अगदी सावलीसारखी. ही सावली निस्वार्थ वृत्तीचं प्रतीक म्हणून गणली गेली आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व नसलं तरी तिला कमी लेखू नये, कारण जितकी निस्वार्थ सावली असते तितकं निस्वार्थ या जगात कोणीही नाही. माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की जेव्हा त्याला त्या सावलीचे आभार मानायची संधी चालून येते, परंतु सहसा आपण ते करायचं विसरून जातो माऊली. ते आपण टाळलं पाहिजे. म्हणून तर म्हणतो ना, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.